नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रसाद मॅथ्स अकॅडमीवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर फ्रेंड्स, लास्ट लेक्चर पर्यंत आपण या चॅप्टर मध्ये काही सॉल्व एक्झाम्पल दिले होते. ते सॉल्व एक्झाम्पल सॉल्व केले आणि ते सॉल्व एक्झाम्पल जे होते फ्रेंड्स, त्या ठिकाणी आपण काही फॉर्म्युले यूज केले होते. त्यापैकी होता डिस्काउंटचा फॉर्म्युला. ठीक आहे, आपण काय केलं होतं, डिस्काउंटचा फॉर्म्युला यूज करून त्यामधले एक्झाम्पल सॉल्व केले होते. मग डिस्काउंटचा फॉर्म्युला काय होता फ्रेंड्स? मार्क प्राइस इंटू एक्स. आता या ठिकाणी एक्स म्हणजे डिस्काउंट पर्सेंटेज असतो, हे तुम्हाला माहिती आहे. अपॉन 100 हा एक फॉर्म्युला होता. ओके, अजून कुठला होता डिस्काउंटचा फॉर्म्युला? दुसरा डिस्काउंटचा अजून एक फॉर्म्युला होता फ्रेंड्स, तो म्हणजे डिस्काउंट पर्सेंटेज इंटू मार्क प्राइस. हा एक फॉर्म्युला आपण बघितला होता. जर तुम्हाला सेलिंग प्राइस काढायची असेल तर मार्क प्राइस मायनस डिस्काउंट हा फॉर्म्युला होता. ठीक आहे, तर फ्रेंड्स हे तिघं फॉर्म्युले यूज करून आपल्याला प्रॅक्टिस सेट नंबर 9.1 आज बघायचं आहे. ठीक आहे, हे तिघं फॉर्म्युले आपल्याला यूज होणार आहे. ओके, तर फर्स्ट एक्झाम्पल काय फ्रेंड्स? फर्स्ट एक्झाम्पल त्याने काय दिलंय? द मार्क प्राइस इज ₹1700, सेलिंग प्राइस इज 1540 अँड फाइंड द डिस्काउंट. आता ह्या ठिकाणी आपल्याला मार्क प्राइस दिली आहे, सेलिंग प्राइस दिली आहे, त्याच्यावरनं त्यांनी आपल्याला डिस्काउंट काढायला सांगितलंय. ओके, आता बघा या ठिकाणी गिवन काय आहे, जे दिलं असेल ना ते गिवन मध्ये लिहून घ्या. गिवन मार्क प्राइस दिलाय, दॅट इज एमपी इज इक्वल टू 1700. ठीक आहे, सेलिंग प्राइस दिलाय, दॅट इज एसपी इज इक्वल टू 1540 आहे. आता तो आपल्याला डिस्काउंट काढला होते. आता बघा फ्रेंड्स, या केस मध्ये काय होतंय, एखादी वस्तूची मार्क प्राइस जर 1700 रुपये असेल आणि ती वस्तू जर 1540 रुपये मध्ये विकली जात असेल तर त्या वस्तूवर डिस्काउंट किती रुपयाचं मिळालं हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, मग याच्यासाठी फॉर्म्युला कुठला यूज करावा लागेल? हा वाला फॉर्म्युला आहे ना, तो मला यूज करावा लागेल. ठीक आहे, सो बाय फॉर्म्युला हा यूज करावा लागेल. काय असतो तो? सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. ठीक आहे, सेलिंग प्राइस काय असेल? मार्क प्राइस वर जो डिस्काउंट दिला जाईल ती जी आपली सेलिंग प्राइस असते. ठीक आहे, आता सेलिंग प्राइस दिलाय ना, किती आहे? 1540 दिलाय. मार्क प्राइस काय दिलाय? 1700 रुपये दिलाय. डिस्काउंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आता काय फ्रेंड्स, डिस्काउंट मायनसला इक्वल्स इकडे जाता जाईल ना, तेव्हा बघा इथं मायनसला इकडे जाऊन तो प्लस लावून जाणार. ठीक आहे, सो डिस्काउंट इज इक्वल टू 1700. आता हा 1540 आहे ना, तिकडे जाताना तो मायनस होऊन जाईल. ठीक आहे, इकडे प्लस लावता तिकडे मायनस होऊन जाईल 1540. सो 1700 मधून 1540 गेले तर किती आला? 160 रुपये. म्हणजे त्याला 160 रुपयाचा डिस्काउंट द्यावा लागला आणि त्यांनी आपल्याला डिस्काउंट विचारला होता. डिस्काउंट किती दिला? 160 रुपयाचा. हेच आपलं आन्सर आहे. ठीक आहे, आता याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आता आपण नेक्स्ट बघू. तर बघा फ्रेंड्स, मी तुम्हाला ना अशा टाइपचे दोन एक्झाम्पल होमवर्क देतो. ठीक आहे, आता होमवर्क साठी घ्या बघा. आता यासाठी मी काय करतो, मार्क प्राइस ही 1500 रुपीज ठेवतो आणि सेलिंग प्राइस ही 1320 रुपये ठेवतो. ठीक आहे, हा तुमचा होमवर्क असेल. ठीक आहे, आता हे लवकर लिहून घ्या, त्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. हा तुम्हाला होमवर्क असेल. अजून एक एक्झाम्पल होमवर्कला घ्या. सपोज हा 1200 रुपये असेल आणि हा 912 रुपये असेल. ठीक आहे, त्याच्यावर तुम्हाला डिस्काउंट काढायचं आहे. हा सुद्धा आहे ना तुम्हाला होमवर्क असेल. ठीक आहे, हे दोन एक्झाम्पल तुम्ही होमवर्क करायचे जेणेकरून तुमची प्रॅक्टिस चांगली होईल. आता आपला नेक्स्ट बघू. ठीक आहे, आता बघा फ्रेंड्स, सेकंड एक्झाम्पल काय? इफ द मार्क प्राइस इज इक्वल टू 990 रुपीज अँड पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट इज 10%, देन फाइंड द सेलिंग प्राइस. आता या ठिकाणी आपल्याला सेलिंग प्राइस काढावी लागली. आता गिवन मध्ये काय येणार? जे दिलंय ते. मग काय दिले त्यांनी? मार्क प्राइस दिलाय, दॅट इज एमपी. किती तो? 990. ओके, पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट म्हणजे डिस्काउंट पर्सेंटेज त्याने दिलाय. ओके, डिस्काउंट पर्सेंटेज. आता डिस्काउंट पर्सेंटेजला आपण एक्स ने पण डिनोट करतात. ठीक आहे, आता या फॉर्म्युलामध्ये हा जो एक्स आहे ना तो डिस्काउंट पर्सेंटेज असेल. ओके, तो किती दिलाय? 10% त्याने दिलाय. त्याच्यावर तो काय म्हणतोय? आपल्याला सेलिंग प्राइस काढायला होता तो. ओके, सेलिंग प्राइस आपल्याला काढायची. आता मार्क प्राइस दिलाय, डिस्काउंट पर्सेंट दिलाय, सेलिंग प्राइस काढायची. आता बघा, सगळ्यात पहिले सेलिंग प्राइस काढण्यासाठी
त्याने डिस्काउंट कितीचा दिला ते आपल्याला कळावं लागेल. ठीक आहे ना, कारण की मार्क प्राइस आपल्याला माहिती आहे, सेलिंग प्राइस जर कळायची असेल ना तर आपल्याला हा डिस्काउंट सुद्धा माहित पाहिजे. ठीक आहे, मग तो डिस्काउंट आपल्याला कसं माहित पडेल, हा फॉर्म्युला किंवा हा फॉर्म्युला, या दोघं फॉर्म्युलापैकी कोणताही फॉर्म्युला यूज केला तर तो आपल्याला डिस्काउंट मिळून जाईल. ठीक आहे, मग लिहा या ठिकाणी बाय फॉर्म्युला आपण हा फॉर्म्युला यूज करू. ठीक आहे, डिस्काउंट इज इक्वल टू डिस्काउंट परसेंटेज इंटू मार्क प्राइस. ओके, डिस्काउंट पर्सेंटेज किती आहे, 10%. मार्क प्राइस किती आहे, 990 रुपये. ओके, आता 10% आपण कसं लिहू शकतो, 10/100. ठीक आहे, 10% म्हणजे 10/100 इंटू 990. 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, सो 99 रुपीज. म्हणजे आपल्याला डिस्काउंट किती मिळाला, 99 रुपीजचा आपल्याला डिस्काउंट मिळाला. आता आपल्याला सेलिंग प्राइस करायची. आता सेलिंग प्राइस करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करणार, त्याच्यावर मार्क प्राइस आणि जो आपल्याला डिस्काउंट मिळाला तो पुट अप करून टाकणार. ओके, नाव SP is equal to mark price minus discount. ओके, आता या ठिकाणी मार्क प्राइस कुठे आहे, ही 990 मायनस डिस्काउंट किती आलाय फ्रेंड्स, 99. ओके, 99 म्हणजे आपल्याला सेलिंग प्राइस काय मिळेल, 990 मायनस 99 म्हणजे 891 रुपीज. ही आपली सेलिंग प्राइस आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी लिहून घ्या, सेलिंग प्राइस ऑफ आयटम इज 891 रुपीज. ठीक आहे, असं लिहिला तरी चालेल, नाही पण लिहिला तर चालेल. ठीक आहे, आपलं आन्सर हे असेल. सेलिंग प्राइस काय लावलीत ना, तर सेलिंग प्राइस 891 येणार. ठीक आहे, आता लवकर याचा स्क्रीनशॉट घेऊन घेऊ. आता आपण नेक्स्ट बघूया. आता बघा फ्रेंड्स, थर्ड क्वेश्चन काय, इफ द सेलिंग प्राइस इज 900 रुपीज, डिस्काउंट इज 20%, देन फाइंड द मार्क प्राइस. आता या ठिकाणी आपल्याला गिवन काय आहे, गिवन मध्ये लिहून घ्या, सेलिंग प्राइस दिली आहे SP 900 रुपीज, डिस्काउंट पर्सेंटेज दिला. ठीक आहे, डिस्काउंट इज 20%. पर्सेंटेज मध्ये असेल ना तर तो डिस्काउंट पर्सेंटेज असेल. ठीक आहे, डिस्काउंट पर्सेंटेज किती, तो 20%. मग तो काय सांगतोय आपल्याला, मार्क प्राइस कळायला होतो, तो मार्क प्राइस फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आता बघा फ्रेंड्स, जर तुम्हाला मार्क प्राइस जर फाइंड आउट करायची असेल तर तुम्हाला त्या केसमध्ये काय करावं लागेल, मार्क प्राइसला तुम्ही 100 रुपीज कन्सिडर करून घ्या. ठीक आहे, आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते एक्झाम्पल सोडवावं लागेल. ओके, आता या ठिकाणी काय म्हणतो तो, मार्क प्राइस आपल्याला कळायला लावली. आपण काय करणार, आपल्याला मार्क प्राइस माहित नाहीये, मग आपण काय करतो, लेट मार्क प्राइस बी 100 रुपीज. ठीक आहे, मार्क प्राइस 100 रुपीज. आता आपण मार्क प्राइस 100 रुपीज कन्सिडर केली, आता त्याच्यावर 20%चा डिस्काउंट. ठीक आहे, डिस्काउंट हा मार्क प्राइस वर दिला जातो आपल्याला माहिती आहे. आणि जर आपण मार्क प्राइस जर 100 रुपये कन्सिडर करत असेल आणि त्याच्यावर जर आपण 20% डिस्काउंट दिला तर आपल्याला सेलिंग प्राइस काढता येते. ठीक आहे, आणि ती सेलिंग प्राइस आता बघा, 100 वर 20% डिस्काउंट म्हणजे 20 रुपयाचा डिस्काउंट. ठीक आहे, म्हणजे 100 मध्ये 20 रुपये कमी केले, तीच आपली म्हणजे 80 रुपये, तीच आपली सेलिंग प्राइस असेल. ठीक आहे, आता बघा मार्क प्राइस आपण 100 मागली ना, याच्यावर आपण डिस्काउंट काढून घेऊ. या डिस्काउंट करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करणार. ठीक आहे, कुठला आहे तो, डिस्काउंट इज इक्वल टू डिस्काउंट पर्सेंटेज इंटू मार्क प्राइस. ओके, आता या ठिकाणी मार्क प्राइसची व्हॅल्यू काय टाकणार, जी आपण कन्सिडर केली ती. ठीक आहे, 100 का आपण कन्सिडर केली ना, सो 20% इंटू 100. आता 20% ला आपण 20/100 लिहू शकतो, इंटू 100. ओके, हा 100 कॅन्सल झाला, सो डिस्काउंट किती असेल, 20 रुपीजचा डिस्काउंट असेल. ओके, तर बघा फ्रेंड्स, मार्क प्राइस जर 100 रुपये असेल, त्याच्यावर जर 20%चा डिस्काउंट दिला तर तो डिस्काउंट 20 रुपयाचा असेल. आता याच्यावर आपण सेलिंग प्राइस काढणार.
ठीक आहे, सेलिंग प्राइस साठी हा फॉर्म्युला यूज करतो. सो एसपी इज इक्वल टू एमपी मायनस डिस्काउंट. ओके, आता मार्क प्राइस काय फ्रेंड्स 100 रुपीज कन्सिडर केली आपण, मायनस डिस्काउंट किती रुपयाचा दिलाय 20 रुपयाचा दिलाय. सो सेलिंग प्राइस किती असेल 80 रुपीज असेल. ओके, आता बघा फ्रेंड्स, जर मार्क प्राइस जर 100 रुपये असेल त्याच्यावर 20% डिस्काउंट दिला तर सेलिंग प्राइस ही 80 रुपीज पडते. ओके, आता तुम्ही एक काम करा, या ठिकाणी कंडिशन लिहून घ्या. इफ mark price is 100 rupees, then selling price is 80. Price is 80 rupees. ठीक आहे, आता बघा फ्रेंड्स, जर मार्क प्राइस जर 100 रुपये असेल तर सेलिंग प्राइस 80 रुपये असेल. ठीक आहे, जर मार्क प्राइस 100 रुपये असेल त्याच्यावर जर आपण 20% डिस्काउंट दिला तर सेलिंग प्राइस ही 80 रुपये असेल. ठीक आहे, सिमिलरली पुढे काय लिहितं आपल्याला, सिमिलरली मार्क प्राइस इज एक्स. ठीक आहे, आपल्याला मार्क प्राइस काढायची ना, सो मी त्याला एक्स मानून घेतलो, इज एक्स, देन selling price is 900 रुपीज. ठीक आहे, बघा फ्रेंड, मार्क प्राइस जर 100 रुपये असेल त्याच्यावर 20% डिस्काउंट दिला तर सेलिंग प्राइस 80 रुपये असते. ठीक आहे, आणि जर 20% डिस्काउंट दिल्यानंतर जर सेलिंग प्राइस ही 900 रुपये असेल तर मार्क प्राइस किती असेल. ठीक आहे, म्हणजे मार्क प्राइस या ठिकाणी एक्स असेल ना, तर त्या एक्स वर जर 20% आपण डिस्काउंट देतोय तर सेलिंग प्राइस 900 रुपये. ठीक आहे, आणि तोच एक्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी कसं लिहितं आपल्याला, आता मी हे स्टेटमेंट जसं लिहिलं ना, या स्टेटमेंटला आपण अशा फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. बघा, मार्क प्राइस 100, एक मिनिट बघा, सेलिंग प्राइस, हा ठीक आहे, मार्क प्राइस 100 तर सेलिंग प्राइस 80. ठीक आहे, तुम्ही मार्क प्राइस खाली भी लिहू शकता, सेलिंग प्राइस वरती भी लिहू शकता. ठीक आहे, उलट चित्र कसं लिहू शकता. ओके, बघा, मार्क प्राइस जर 100 तर सेलिंग प्राइस 80, आणि जर मार्क प्राइस जर एक्स तर सेलिंग प्राइस 900. ओके, आता याला आपण अशा फॉर्मॅटमध्ये अरेंज करून दिला. व्यवस्थित लक्षात ठेवा, मार्क प्राइस जर 100 20% डिस्काउंट दिला तर सेलिंग प्राइस 80 येते. ठीक आहे, आणि 20% डिस्काउंट दिल्यानंतर जर आपल्याला 900 रुपयाला ती वस्तू भेटत असेल तर तिची मार्क प्राइस एक्स असेल. ठीक आहे, म्हणजे आपण कन्सिडर केली एक्स असेल, आणि हा जो आपण एक्स काढणार ना ती आपली मार्क प्राइस असेल, जी ऍक्च्युअल मार्क प्राइस असेल जी आपल्याला विचारली. ठीक आहे, सो आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून देऊ. 900 into 100. ठीक आहे, and 80 into x. So x is equal to 900 into 100 upon 80. ठीक आहे, आता या ठिकाणी 0 0 मग कट करून टाकू. सो काय येणार मग 900, आता 900 into 10 किती असतो, 9000 असतो, अपॉन 8. आता बघा फ्रेंड्स, 9000 भागिले 8, मग आपण याला डिव्हिजन करून घेऊ. 9000 डिवाइडेड बाय 8. ठीक आहे, 8 किती किती डिवाइड होतो मग, 8 10 80, 8 गुणिले 11 किती होतो 88 होतो, उरला 2 काय 0. 8 8 दुने 16. ठीक आहे, उरला 4, कॅरी 0, 8 पंचे 40, रिमाइंडर 0. म्हणजे 9000ला जर 8 ने पूर्ण भाग दिला तर तो 1125 होतो. सो x इज इक्वल टू किती येणार आला 1125. ठीक आहे, आता हा जो x आहे फ्रेंड्स, जो की आपला आपण 1125 काढला ना, तीच आपली मार्क प्राइस असेल. ठीक आहे, सो खाली घेऊन घ्या. सो
मार्क प्राइस ऑफ, ठीक आहे, मार्क प्राइस इज 1125 रुपीज. ठीक आहे, हेच आपलं आन्सर असेल. आता लवकरच्या स्क्रीनशॉट घेऊन घ्या, आपण नेक्स्ट बघूया नंतर. बघा फ्रेंड्स, नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं त्याने, मार्क प्राइस ऑफ फॅन इज 3000 रुपीज. शॉपकीपर गिव्स 12% डिस्काउंट ऑन इट. फाइंड द टोटल डिस्काउंट अँड सेलिंग प्राइस. आता या ठिकाणी दिलं काय, गिवन, गिवन मध्ये काय आहे, मार्क प्राइस दिलाय. ठीक आहे, एमपी इज इक्वल टू किती, तो 3000 रुपये. ओके, 3000. शॉपकीपर गिव्स 12% डिस्काउंट. डिस्काउंट पर्सेंटेज दिलाय, त्याला एक्स पण म्हणतो आपण. ठीक आहे, या फॉर्म्युलामध्ये एक्स जो असतो ना, तो डिस्काउंट पर्सेंटेज असतो. आणि किती टक्का दिला, तो 12% दिलाय. विचारतो काय, तो आपल्याला टोटल डिस्काउंट आणि सेलिंग प्राइस फाइंड आउट करायची. टोटल डिस्काउंट, टोटल डिस्काउंट म्हणजे बघा हा आहे ना, याला आपण टोटल डिस्काउंट म्हणतात. टोटल डिस्काउंट किंवा डिस्काउंट एकच गोष्ट आहे. ठीक आहे, टोटल डिस्काउंट काढायचं असेल तर आपल्याला हा किंवा हा या दोघांपैकी कुठला तरी फॉर्म्युला यूज करावा लागेल. ठीक आहे, टोटल डिस्काउंट आपल्याला फाइंड आउट करावा लागतो आणि सेलिंग प्राइस फाइंड आउट करावा लागतो. ओके, बघा मार्क प्राइस दिली आहे, मार्क प्राइस वर 12%चा डिस्काउंट दिलाय. तर त्याने डिस्काउंट किती रुपयाचा दिला, म्हणजे टोटल डिस्काउंट किती असेल तो फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, मग त्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करणार, बाय फॉर्म्युली. कोणता फॉर्म्युला यूज करणार, हा यूज करा किंवा हा यूज करा. ठीक आहे, आपण हा यूज करू. डिस्काउंट, ठीक आहे. आता हा डिस्काउंट म्हणजे टोटल डिस्काउंट याला लिहू शकतो आपण. ठीक आहे, टोटल डिस्काउंट फॉर्म्युला काय फ्रेंड्स, डिस्काउंट पर्सेंटेज इंटू मार्क प्राइस. डिस्काउंट पर्सेंटेज 12%चा दिलाय, मार्क प्राइस किती आहे 3000. ओके, 3000 वर 12%चा डिस्काउंट. आता या 12%ला 12चे 100 लिहून टाकू शकतो आपण. 3000, ठीक आहे, 0 0 0 0 कॅन्सल. आता 12 गुणिले 30, ठीक आहे, 30 इंटू 12 किती होता, 12 36, 360 रुपीज. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी जो टोटल डिस्काउंट आहे ना फ्रेंड्स, तो 360 रुपयाचा असेल. ओके, म्हणजे फॅनची मार्क प्राइस जर 3000 रुपये असेल तर जर दुकानदार तर त्या फॅनवर जर 12% जेव्हा डिस्काउंट देईल तेव्हा त्याला डिस्काउंट 360 रुपयाचा द्यावा लागेल. ठीक आहे, आता सेलिंग प्राइस विचारली आहे, मग सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला यूज करणार आपण. सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस माइनस डिस्काउंट. ठीक आहे, मार्क प्राइस वर डिस्काउंट, मार्क प्राइस वर डिस्काउंट दिला की सेलिंग प्राइस असते. ठीक आहे, सो मार्क प्राइस माइनस डिस्काउंट इज इक्वल टू सेलिंग प्राइस. मार्क प्राइस किती आहे, 3000 आहे. डिस्काउंट, डिस्काउंट किती झालेला आहे 360. आता 3000 मधून 360 गेले तर किती, 2640 रुपये. ओके, तर आपले सेलिंग प्राइस काय असेल, 2640 रुपये असेल. ठीक आहे, बघा फ्रेंड्स, फॅनची मार्क प्राइस 3000 होती, 3000 वर 12% डिस्काउंट दिला तर त्याला डिस्काउंट 360 रुपयाचा द्यावा लागला. आणि डिस्काउंट जर त्याला 360 रुपयाचा द्यावा लागला तर तो 3000 रुपये मार्क प्राइस असलेला फॅन त्याला 12% डिस्काउंट देऊन त्याला 2640 रुपये मध्ये विकावा लागला. ठीक आहे, मग खाली लिहून घ्या, डिस्काउंट इज इक्वल टू 360 rupees and selling price is equal to 2640 rupees. ठीक आहे, दिस इज अवर आन्सर. आता लवकरच्या स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तर फ्रेंड्स, या ठिकाणी आपण आजचे लेक्चर संपूया. आज आपण प्रॅक्टिस सेट नंबर 9.1 चे 4 एक्झाम्पल बघितले. जे नेक्स्ट 4 एक्झाम्पल फ्रेंड्स ते आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहे. तर फ्रेंड्स, आशा करतो की आजच्या व्हिडिओ तुम्हाला नक्की समजला असेल. जर व्हिडिओ आवडला फ्रेंड्स तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड करणार त्यानुसार तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. ठीक आहे फ्रेंड्स.